हॅलो एव्हरीवन. हेल्थ क्लॅरिटी ब्ल्यू प्रिंट 3 days कोर्समध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. आणि आज आपला डे 2. तर या डे 2 मध्ये आज आपण नवीन कॉन्सेप्ट शिकणार आहोत. ते म्हणजे अनेक लोक रिपोर्ट हातात आला तर घाबरतात, पण रिपोर्ट म्हणजे निकाल नाही तर आपल्या शरीराची माहिती देणारा एक आरसा असतो. रिपोर्ट समजून घेतल्याने योग्य वेळी योग्य डिसिजन्स घेता येतात. आज मी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना देणार आहे. ती म्हणजे अशी की हा व्हिडिओ हेल्थ अवेअरनेससाठी आहे. तुमच्या रिपोर्टचा फायनल डिसिजन आणि उपचारासाठी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. तर आज आपण शिकणार आहोत रिपोर्ट अंडरस्टँडिंग म्हणजे काय, रिपोर्ट समजणे म्हणजे काय. तर रिपोर्ट समजणे म्हणजे टेस्ट कशासाठी केले आहेत हे समजणे, रिपोर्ट्समधील महत्त्वाच्या व्हॅल्यू ओळखणे, रेफरन्स रेंज म्हणजे काय हे समजणे आणि एका रिपोर्टवरून निष्कर्ष न काढता मागील रिपोर्टसोबत ट्रेंड्स पाहणे. आता रिपोर्ट समजून घेताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या मी तुम्हाला सांगते की पहिली म्हणजे टेस्टचं नाव समजून घ्या. उदाहरणार्थ CBC, ब्लड शुगर काय आहे, त्याच्यानंतर LFT, किडनी फंक्शन, लिपिड प्रोफाईल, थायरॉइड, विटॅमिन D3. प्रत्येक टेस्टचा उद्देश वेगवेगळ्या पद्धतीने असतो. दुसरं म्हणजे रिझल्ट व्हॅल्यू, तुमच्या रिपोर्टमधली रिझल्ट व्हॅल्यू. उदाहरणार्थ हिमोग्लोबिन आहे 13.5, ही तुमची ॲक्च्युअल व्हॅल्यू असते. तिसरं म्हणजे रेफरन्स रेंज समजून घ्या. उदाहरणार्थ तुम्ही जे CBC केलेलं आहे त्याची रेफरन्स रेंज आहे 12 ते 16 mg/dl. ही रेंज अनेक घटकांवर म्हणजेच तुमचं वय, त्याच्यानंतर तुम्ही मेल आहात की फिमेल, त्याच्यानंतर प्रयोगशाळा इत्यादी गोष्टींवर अवलंबून असते. त्यामुळे स्वतःहून निष्कर्ष काढू नका. चौथं म्हणजे ट्रेंड्स पाहणे. आता ट्रेंड्स पाहणे म्हणजे काय की एकाच रिपोर्टपेक्षा मागील रिपोर्टशी तुलना अधिक जास्त महत्त्वाची असते. उदाहरणार्थ शुगर कमी होत आहे का की वाढत आहे, त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल वाढत आहे का, त्याच्यानंतर तुमचं हिमोग्लोबिन आहे ते सुधारत आहे का. ट्रेंडमुळे डॉक्टरांना अधिक उपयुक्त माहिती मिळते. त्याच्यानंतर 5वं आहे की डॉक्टरांसोबत चर्चा करा. स्वतः डायग्नोज करू नका, डॉक्टरांना विचारा, त्यांच्यासोबत कन्सल्ट करा की माझ्या रिपोर्टमधले कोणते रिझल्ट महत्त्वाचे आहेत किंवा रिपीट टेस्ट कधी करायच्या, त्याच्यानंतर लाईफस्टाईलमध्ये काय काय गोष्टी चेंज करणे गरजेच्या आहेत आणि कोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवायचं. त्याच्यानंतर रिपोर्ट समजल्याचे फायदे. रिपोर्ट समजल्यामुळे काय होतं की आपण पॅनिक कमी होतो, त्याच्यानंतर डॉक्टरांसोबत चांगला संवाद साधता येतो, योग्य डिसिजन्स घेता येतात आणि हेल्थबद्दल आपलं कॉन्फिडन्स वाढतो आणि फॉलोअप सोपं होऊन जातं. आता तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी करायची आहे. ती म्हणजे तुमचा एखादा जुना रिपोर्ट काढा आणि त्याच्यामध्ये खालील प्रकारच्या माहिती असतील ते तुम्हाला लिहून काढायच्या आहेत. पहिलं म्हणजे टेस्टचं नाव, 5 महत्त्वाच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. त्याच्यानंतर त्या व्हॅल्यूजच्या रेफरन्स रेंज तुम्हाला काढायच्या आहेत आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचना. त्याच्यानंतर तुम्हाला पडलेले 3 प्रश्न. त्याच्यानंतर तुम्हाला एक असाइनमेंट करायची आहे. कमेंटमध्ये तुम्हाला शेअर करायचं आहे की आज तुम्ही कोणता रिपोर्ट पाहिलात, त्यानंतर कोणती नवीन गोष्ट तुम्हाला समजली आणि पुढच्या डॉक्टर व्हिजिटमध्ये तुम्ही डॉक्टरांसोबत कन्सल्ट करताना नक्की कोणता प्रश्न विचारणार आहात. थँक्यू सो मच.